आपण झाडाचं पान टाकून पाहूया. हे बघा, पान तरंगलेलं आहे. आता आपण खोडरबर टाकून पाहूया. खोडरबर पूर्ण तळाला गेलेलं आहे. आता आपण चमच्याच्या पुढचे टाकून पाहूया. हे तरंगलेलं आहे. आता आपण फरशीचा तुकडा टाकून पाहूया. फरशीचा तुकडा पूर्ण पाण्याच्या तळाला गेलेला आहे. हे आहे औषधाचे झाकण, टोपण. हे पूर्ण तरंगलेले आहे. हे आहे पाईपाचा तुकडा. हा आपण पाण्यात टाकून पाहूया. पाईपाचा तुकडा पण तळाला गेलेला आहे. हा आहे प्लास्टिक. हे बघा, प्लास्टिक पण पूर्ण तरंगलेलं आहे. हा आहे खडू. खडू आपण पाण्यात टाकून पाहूया. खडू पण पाण्याच्या खाली गेलेला आहे. आता आपण टोपण टाकून पाहूया. हे टोपण तरंगत आहे. आता आपण एक खिळा टाकून पाहूया. खिळा पाण्याच्या पूर्ण खाली गेलेला आहे. हे पेन्सिलचे शार्पनर केलेले आहे. हे पाण्यावर तरंगलेले आहे. हा सिमेंटचा तुकडा आहे. सिमेंटचा तुकडा पूर्ण खाली गेलेला आहे. नमस्कार, आम्ही प्रयोग सादरीकरण करून दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव आहे विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ. चला तर आता आपण करून बघूया. हे आहे मीठ. हे पूर्णपणे विरघळलेलं आहे. ही आहे रांगोळी. ही विरघळलेली